आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, आगडगावात जावई धोंडा आणि आमरसची मेजवानी. काळभैरवनाथ देवस्थानाचा उपक्रम, लेक जावयाला पाची पोशाख देणार. वाळकी तालुक्यातील आगडगाव येथील काळभैरवनाथ देवस्थानाच्या वतीनं अधिक मासानिमित्त पारंपरिक जावई धोंडा जेवणाचा उपक्रम आयोजित करण्यात आला. रविवारी दुपारी 12 वाजता महाआरतीनंतर या उपक्रमास प्रारंभ होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टच्या वतीनं देण्यात आली. अधिक मासात अन्नदानाला विशेष महत्त्व असल्यानं जावयाला धोंडा जेवण देण्याची परंपरा जपली जाते. देवस्थानाच्या वतीनं अनेक वर्षापासून हा उपक्रम राबवण्यात येत असून आगडगावसह पंचक्रोशीतील रतडगाव, देवगाव, खांडके, कापूरवाडी, पुराणनगर, कोल्हार आणि डमाळवाडी आदी गावातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होतात. नगर शहरासह राज्यभरातूनही भाविक अन्नदान उपक्रमासाठी नावनोंदणी करत असल्याचं ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलं. या नावनोंदणी झाल्यानंतर संबंधित लेक आणि जावयाला तात्काळ पाची पोशाख देण्यात येणार आहे. यामध्ये पैठणी, तांब्याचं ताट, निरंजन, अनारसे, बत्ताशे तसेच जावयासाठी कुर्ता, पायजमा, टोपी आणि पंचा यांचा समावेश असणार आहे. देवस्थान परिसरात प्रत्यक्ष येऊन नावनोंदणी केल्यानंतर हा पाची पोशाख ताब्यात दिला जाणार आहे. उपक्रमासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी नगरहून एसटीच्या जादा बसची व्यवस्था करण्यात येणार आहे. देवस्थानची बस सेवाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उन्हापासून संरक्षणासाठी सावली, स्वच्छ पिण्याचं पाणी आणि प्रशस्त पार्किंगची व्यवस्था करण्यात आल्याचं ग्रामस्थांच्या वतीनं सांगण्यात आलं. 3,500 किलो आंब्यांचं नियोजन. धोंडा आणि आंबरसाच्या महाप्रसादासाठी सुमारे 3,500 किलो आंब्यांची खरेदी करण्यात येणार आहे. तसेच पुरणपोळी आणि धोंड्यासाठी 1,000 किलो डाळीचं नियोजन करण्यात आलं. या उपक्रमात 100 अन्नदात्यांचा सहभाग अपेक्षित असून प्रथम नाव नोंदणी करणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. 3 वर्षापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात तब्बल 20,000 भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला होता. यंदाही मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. बलभीम कराळे, अध्यक्ष, काळभैरव देवस्थान आगडगाव यांनी ही माहिती दिली आहे.